जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ ताई। ताई कोण बोलताय, मला सांगू शकाल का तुम्ही तुमचं नाव? मी प्रियांका कांबळे, मुंबईवरून बोलते, ठाण्यातून। प्रियांका कांबळे, मुंबईहून बोलताय, बरं बरं बरं। ताई कधीपासून स्वामी सेवेत आहात तुम्ही? माझा मुलगा ऍक्च्युली ऍडमिट होता जे हॉस्पिटलमध्ये लॉकडाऊन मध्ये। अरे बापरे। त्याच्या अगोदर मला स्वामींबद्दल काहीही माहिती नव्हतं, म्हणजे स्वामी काय हेही माहिती नव्हतं, म्हणजे स्वामी हा शब्द कशासाठी आहे किंवा हा देव आहे किंवा कोण भगवंत आहे अशा प्रकारे स्वामींबद्दल काहीही माहिती नव्हती। म्हणजे तुम्हाला माहेरी असताना काही कल्पना नव्हती? काहीच नाही। ऍक्च्युली देव म्हणजे कसं, मी देवपूजा फक्त सकाळी एक देवपूजा करायची आणि संध्याकाळी एक देवपूजा करायची, इथपर्यंत देवपूजा मर्यादित होती। आपले जे कुलदैवत असतील किंवा इष्टदैवत घरातील असतील, कारण की काही कसं घरचे एवढे प्रॉब्लेम्स होते ना, मी लव्ह मॅरेज केलं ऍक्च्युली एंटर कास्ट मध्ये। अरे बापरे। घरच्यांच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं, मग घरच्यांनी मला एक्सेप्ट केली नाही 10 वर्ष। अरे देवा। त्याच्यामुळे ना घरची परिस्थिती खूप वाईट होती, मिस्टरांच्या इकडची खूप परिस्थिती वाईट होती। त्याच्यामुळे देव वगैरे असं म्हणजे कधी हेच नाही झालं की देवपूजा म्हणजे इतकीच होती की सकाळी एकदा देवपूजा करायची, संध्याकाळी एकदा दिवाबत्ती लावायची, बस एवढंच मर्यादित होतं। बरोबर आहे। त्याच्यानंतर अचानक मुलाचं 3 वर्षापर्यंत माझा मुलगा व्यवस्थित होता, 3 वर्षानंतर त्याला बसायला यायचं बंद झालं, उभा राहूनच टॉयलेट वगैरे करावं लागलं। तर मला स्टार्टिंगला वाटलं की हा मुद्दाम करतो, अच्छा, म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या हटकाने मुलं उभं राहूनच शी करतायत असं। हो ना, तर मी त्याला जबरदस्ती खाली बसवला, तर तो असा कळवळला एकदम, कळवळला तर मग थोडंसं जाणवलं घ्यायला काहीतरी होतंय म्हणून। मग तिथून पुढे ट्रीटमेंट चालू केली, सगळ्या डॉक्टरांना दाखवलं, तर ते म्हणे की तुम्ही वाडियाला घेऊन जा, परेलला मोठं हॉस्पिटल आहे लहान मुलांचं तिकडे। तेव्हा मी कधी ट्रेनचा प्रवास केला नव्हता, कधी माहिती नव्हतं, काहीच माहिती नव्हतं। मग तिकडून परेलच्या वाऱ्या चालू झाल्या माझ्या, जवळजवळ परेलला मी तो वर्षभरात चांगला वर्षाचा होईपर्यंत, म्हणजे 4 वर्षाचा होईपर्यंत परेलला नुसत्या ट्रीटमेंट चालू होत्या, ओपीडीला जायचं। मग लास्ट फायनल डिसिजन डॉक्टरांनी सांगितलं की ह्याचं ऑपरेशन करायचं आपण। पण म्हणजे निदान झालंच नाही का याचं? काय निदान नाही झालं, डॉक्टर इतकंच म्हणले ताई की ह्याला ना शरीर ह्याचं स्वतः कॅल्शियम बनवतंय, जे आपण बाहेरून घेतो ना त्याचं शरीर जास्त प्रमाणात बनवतंय, जेवढं रक्ताला हवंय तेवढं घेतंय, बाकी ते सगळ्याच्या गाठी आणि पल्स बनतोय। अरे देवा। आणि त्याच्यामुळे मग त्याला म्हणजे खाली बसता येत नाही किंवा पायाची मुवमेंट होत नव्हती? हो ताई, शिरा पूर्ण ताठ झालेला त्याच्यामुळे। मग त्याच्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन केलं, त्या टायमाला माझा मुलगा अवघा 4 वर्षाचा आणि मी एकटी, हॉस्पिटलमध्ये कोणीच नाही माझ्या बरोबर। का बरं? मग त्याचे वडील पण येत नव्हते का? ऍक्च्युली त्याचे वडील थोडंसं त्यांचं म्हणजे बोलतात ना बाहेर अफेअर वगैरे ह्या गोष्टी, आता सध्या त्यांनी लग्नही केलं। बापरे। त्याच्यामुळे ते आता आमच्या बरोबर नसतात। मग त्याच्यानंतर त्याला ऑपरेशन झालं, त्याला घरी आणला, त्याच्यानंतर तेही सक्सेस नाही झालं। त्या ऑपरेशन नंतर त्याला तेच होत होतं, तर डॉक्टर म्हणे की ते शरीर बनवतंय तर ते असं बनवतच राहणार त्याचं शरीर। तर मी म्हटलं मग आपण 6 महिन्याने ऑपरेशन केलं तर मुलाच्या शरीराचे हाल होणार ना माझ्या। तर मग डॉक्टर म्हणले काही करू शकत नाही असं तसं। मग याला काही इलाजच नव्हता का, असा परमनंट इलाज? नाही, काहीच नाही, कारण की तो आजार असा होता की त्याच्यासारखा आजार आतापर्यंत कोणाला झालेला नाही, तो पहिला पेशंट आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती औषध बनलेलं नाही, तर डॉक्टर म्हणे की आम्ही प्रयत्न करतोय। मग असं बरेच दिवस निघून गेले, मग मी कपडे भांड्यांची कामं करायला लागली, असं तसं परिस्थितीमुळे। असं करता करता त्याला ओपीडीला नाही, जसं जमेल तसं माझ्या परीने मी करत होती। असं होता होता लॉकडाऊन लागला, जसा लॉकडाऊन लागला तसं मग ना पूर्ण म्हणजे घरकामावर सगळं स्तब्ध झालं माझं, कामं सगळं। मिस्टरांचं घरात कधी लक्ष नव्हतं, तेही नेमका लॉकडाऊन लागला आणि ते घर सोडून गेले त्यांच्या आईकडे। अरे देवा। एवढी वाईट बिकट परिस्थिती आली, सगळ्या गोष्टी हे झाल्या। त्याच्यानंतर मग माझ्या घरच्यांनी मला घरी घेतलं की अशी वाईट परिस्थिती आहे, मग खाणार काय ह्याच्यात? हो, माहेरच्यांनी घरी घेतलं। त्याच्यानंतर माझ्या माहेरच्यांनी खूप सपोर्ट केला माझ्या मिस्टरांना, पैसे देणं, रिक्षा घेऊन देणं, की सुधरा तुम्ही, चला, म्हणजे 2 मुलं आहेत, असं तसं। मुलीकडे नातवंडांकडे बघून त्यांनी सपोर्ट केला। माझ्या घरच्यांनी मला रिक्वेस्ट केला की आमच्यामुळे त्याला एक चान्स दे,
सुधरेल तो आता, ह्याच्या आधी तुला कोणाचा सपोर्ट नव्हता म्हणून तो त्रास देत होता. हो ना, हो लिटरली ना. खूप त्रास दिला, सासरच्यांनी खूप त्रास दिला. अरे बापरे! त्याच्यामुळे मग ना त्याच्यानंतर मम्मी सुधारण्यासाठी तेही केलं, तरीही तो सुधारला नाही. बोलतात ना, दारू मन पिणारा माणूस आणि जो बाहेर बायका नाचवणारा माणूस सुधरत नाही. हो ना. सेम तसंच झालं. पण मग त्यांच्या मुलाला एवढा त्रास झालाय तरी सुद्धा त्यांना काही वाटत नव्हतं? काहीच नाही. ज्या दिवशी माझ्या मुलाला मी ऑपरेशनला घेऊन जाणार होती आणि त्याच्या अगोदर मी 15 दिवस कमिटमेंट केलेले की मी 25,000 तुला देईन म्हणून कर्ज काढून. 25,000? नेमकं जे ग्रुपला बायकांचे ग्रुप लोन मिळतात ना, त्याच्यामधून मी बोललेली की माझ्यावरती मी 25,000चं लोन काढून तुला देईल म्हणून. तुझं जे एका बाईचं द्यायचं आहे ती तुला त्रास द्यायचं तू देऊन टाक. बरं. पण असं झालं की जेव्हा पैसे येणार, उद्या पैसे येणार आणि आजच डॉक्टरांनी मुलाला ऍडमिट करायला सांगितलं की आपल्याला हे ऑपरेशन करायचे, हा पस जो आहे त्याचा तो आपल्याला चेक करायला द्यायचा आहे की कशाबद्दल पस आहे ते. तर मग असं झालं की दुसऱ्या दिवशी मी भले तुला कमिटमेंट केली आहे की मी तुला देणार आहे पैसे, पण त्या टायमाला डॉक्टरांनी मला मुलाचं सांगितलं होतं. बरोबर. त्याच्यावरून त्यांनी सकाळी 7 वाजता भांडणं केलेली. डॉक्टरांनी मुलाला घेऊनच जात नव्हता. तो अख्खा दिवस माणूस घरात बसला होता, पण तो दवाखान्यात आला नाही माझा मुलगा ऑपरेशन होतोय म्हणून. किती विचित्रपणा आहे ना, म्हणजे मुलापेक्षाही त्यांना स्वतःचा जीव महत्वाचा होता. म्हणजे घरचं कोणीच नाही ना, सासू सासरेंना तो म्हणजे कधीच त्यांनी असं म्हणजे कुठल्या गोष्टी सपोर्ट नाही केला, काही नाही. मग त्याच्यानंतर माझ्या घरचे बोलले बस झालं, आमची मुलगी आम्ही सांभाळतो, असं पण सुधरत नाही, काय नाही. त्याच्यानंतर अचानक मुलाला त्रास व्हायला लागला. परत त्याला तेव्हा लॉकडाऊन मध्ये सगळंच बंद. हो ना, हो ना. परत वाडियाला घेऊन गेली मी त्याला. वाडियाला डॉक्टर बोलले की आम्ही काही करू शकत नाही, म्हणजे आता ह्याचा काय उपयोग नाही. मग त्याच्यानंतर कंप्लीट 8 दिवस मी वेड्यासारखी पूर्ण मुंबई फिरत होती लॉकडाऊन मध्ये. बापरे! एक दिवस माझा काकांचा मुलगा माझ्या बरोबर आला. तो मला बोलला की चल मी येतो तुझ्या बरोबर. त्याने सुट्टी काढली, तो माझ्या बरोबर आला. महालक्ष्मीला जे दवाखाना आहे ना, नायर म्हणून, नायर हॉस्पिटल, तिकडे मला घेऊन गेला. मी एकही दवाखाना सोडला नाही. गव्हर्नमेंटचे जेवढे हॉस्पिटल्स आहेत ना, केम असू दे, हिंदुजा, परत पनवेल पर्यंत, DY पाटील वगैरे सगळीकडे त्याला फिरवलं. कुठलेच डॉक्टर त्याला घ्यायला तयार नाही. त्याचे रिपोर्ट्स बघून म्हणायचे की आजार माहित नाही तर आम्ही करू काय, इलाज कसा करणार. मला एक लास्ट टाइम मी जयला गेली, अक्षरशः अशी कंडिशन होती ना माझी की मी कधी मरेल ते सांगता येत नव्हतं. एवढी बिकट अवस्था झालेली. खाणं माहिती नव्हतं, सतत डोक्यात तेच बंद झालं होतं ना तुमचं, कारण काम बंद झालं. त्याच्यानंतर मग मी जयला गेली. जयला अक्षरशः अशी अवस्था होती. अजून एक मॅडम आहेत डॉक्टर, अजून माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, शार्वे डॉक्टर आहेत. त्या एवढ्या छान होत्या ना, एवढ्या छान की म्हणजे त्या म्हणे काय झालं तुम्ही एवढ्या अशा ह्याच्यात का हे झालं. मग मी बोलली असं असं मी इतके दिवस फिरते, काहीच कळत नाही मुलाचं असं तसं. मग त्या आणि त्यांच्या डॉक्टरांनी बसून मला शांत केलं, बोलले व्यवस्थित काय प्रॉब्लेम आहे असं तसं. मग सगळे रिपोर्ट्स त्याचे बघितले त्या डॉक्टरांनी. त्याची म्हणे की डॉक्टर आज नाहीये तरी मी डॉक्टरांना पाठवते, तुम्ही बसाल थोडा वेळ. मी म्हटलं बसेल, मी दिवसभरही बसेल. अशी पण मी 8 दिवस वेळासारखी फिरत होती. मग त्याच्यानंतर ते सगळे रिपोर्ट डॉक्टरांना गेले. ते डॉक्टर जेव्हा ओपीडीला आले ना, त्यांनी माझ्या मुलाला चेक केलं, असं सगळं केलं. तर ते काय म्हणे की बघा तुम्ही राहता ठाण्याला, लॉकडाऊन आहे, तर तुम्हाला रोज येणं ओपीडीला पॉसिबल नाही होणार. बरोबर. एक काम करतो, मुलाला ऍडमिट कर मला बोलले. ऍडमिट केल्यामुळे काय होईल की पटापट त्याच्या टेस्ट होतील सगळ्या. हो ना. पण मग पैसे एवढे कसे अरेंज करणार तुम्ही? मग त्या डॉक्टरनी तेव्हा मी सांगितलं माझी आर्थिक परिस्थिती अशी आहे, मला मिस्टरांनी असं असं केलेलं आहे माझ्या, तर मी फक्त मुलांना घेऊन राहते, सगळं सांगितलं. तर ते म्हणे की आपण पैशाचं बघू, मी तुला ट्रस्टीचं म्हणजे लेटर लिहून देईन. मग त्या डॉक्टरांनी लेटर लिहून दिलं. त्यांचेच ट्रस्टी जे मोठे मोठे आहेत ना, सिद्धिविनायक वगैरे, तिकडे सगळे लेटर गेले. फक्त मला तिथे ते लेटर घेऊन जावं लागायचं. मग त्यांनी जसं सांगितलं मग तसं मी घरी त्याला ऍडमिट केलं. मुलाला. तर जवळपास मी ना त्याला 3 ऑगस्टला ऍडमिट केला होता. त्याला डिस्चार्ज मिळालेला 11 सप्टेंबरला. म्हणजे 2020 ची असेल गोष्ट ही ना? हो लॉकडाऊन मध्ये. हो. तो जो ऍडमिट, तो 1.5 महिना तिथे ऍडमिट होता. डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या डोकाच्या, म्हणजे लिटरली त्याच्या केसापासून ते पायांच्या नखापर्यंत सगळ्या टेस्ट झाल्या. आपल्या शरीरात म्हणजे बारीक केस एवढ्या नस असतात त्याच्याही टेस्ट झाल्या, तरीही काही कळलं नाही. 1.5 महिन्यानंतर लास्टला मग ते डॉक्टरांनी मला बोलावून घेतलं की म्हणे बघा मॅडम असं असं आहे की आपण सगळे प्रयत्न केले, 1.5 महिना झाला, त्याच्या रिपोर्ट मध्ये दाखवतच नाहीये काय, सगळं नॉर्मल आहे. लिटरली त्याला आहे ना जेवण मोजून द्यायची, पाणी मोजून द्यायची, तेवढं मोजून दिल्यानंतर त्याची शी चेक व्हायची की त्याच्यातून तरी काय निघतंय का, पण तरी त्यातूनही काहीच निघालं नाही. मग ते म्हणे की बघा आता आपण तर प्रयत्न करतोय, आपण सगळ्या गोष्टी करतोय. म्हणजे भारतात सुद्धा असा आजारच नाही त्यांनी बघितलेला आतापर्यंत? नाही. दुर्मिळ आजार आहे पूर्ण. दुर्मिळ. तर माझ्या मुलाला नाव येतं त्याचं डर्माचं काय असं काहीतरी नाव आहे, बरंच मोठं नाव आहे त्या आजाराचं. बरं. मग त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी मला हे केलं, तिथून स्थिरावरती मला बोलवलं आतमध्ये. त्या दिवशी ताई माझ्यावर कोणी नव्हतं. मी मुलाला घेऊन मांडीवर बसलेली,
माझ्या बाजूला 10-12 आणि त्याच काळामध्ये जेव्हा मुलाला ऍडमिट करायचं होतं ना जयला, खूप म्हणजे खूप डिप्रेशन मध्ये गेलेली मी. मला कोण काय बोलतंय ते कळत नव्हतं. कंटिन्यू रडणं, खाणं पिणं नव्हतं. तेव्हा आपल्या ग्रुपमध्ये ज्या सुषमा जमाले आमचा एक म्हणजे महिला सेवेकरी ग्रुप आहे, आम्ही साखळी पारायण करतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये सुषमा जमाले म्हणून एक ताई आहे. सुषमा जमाले ताई. बरं. हा, तर त्यांनी मला सांगितलं की म्हणे तू स्वामींची सेवा कर, स्वामींना म्हणजे जाऊन मुलाला त्यांच्या पायावरती घाल. पण मग त्यांची तुमची ओळख कशी काय? तुम्ही ग्रुपवर डायरेक्ट आलात? नाही, त्यांच्या रूम मध्ये मी राहत होती भाड्याने. अच्छा. म्हणजे लग्नाच्या माझा एरिया, मी ज्या एरियामध्ये राहते तिथेच मी लग्न केलं. अच्छा, माहेर सासर जवळ हो. आणि त्यांची जी नणंद आहे ना सुषमा जमालेंची, ती माझी क्लासमेट होती. अच्छा. मग असंच करता जेव्हा सासू सासऱ्याने घरातून बाहेर काढलं ना मुलगा लहान असताना, तेव्हा तिला मी कॉल केला. म्हटलं अश्विनी मला रूम हवाय रे भाड्याने, मला असं घरातून बाहेर काढलं. तर ती बोलली मी दादा वहिनीने विचारते आणि तुला सांगते. मग तिने घरी विचारलं की मला प्रियांकाला रूम हवंय असं तसं. मग त्यांच्या घरच्यांनी लगेच मला भाड्याने रूम दिला. त्यांच्या इथे मी राहिली. किती छान. तेव्हापासून ती आमची ओळख होती दोघींची. मुंबई सारख्या शहरात कोण कोणाला लगेच मदत करते? आणि नाही, खूप हेल्प म्हणजे खूप मदत करतात खूप. त्या कुठलीही सेवा असू दे, नवीन त्यांना काही कळलं की लगेच कॉल करतात, अरे प्रियांका असं आहे तू ही कर. हे खरे स्वामी सेवक म्हणायचे बघा ताई. आता त्या लिटरली मग गावी जात होते ना शंकर महाराजांच्या यागासाठी, तर ह्याला जातात पौर्णिमेला वगैरे. तर त्या तिथे गेला की न चुकता पहिला व्हिडिओ कॉल करतात दादा आले की. व्हिडिओ कॉलवरून, कारण कसं होतं माझ्या जॉबमुळे मला अशोक दादांकडे का? हा अशोक दादा केडगावचे जे आहेत ना, बरोबर ते. तर मग तिथे त्या गेल्या ना की नित्य नियमाने ते व्हिडिओ कॉल करतात त्यांच्या दर्शनासाठी. किती छान. स्वतःचा फक्त विचार न करता अजूनही त्या तुमचा विचार करतात. खूप मदत करतात. कधीही आर्थिक असू दे, मानसिक असू दे, खूप कधी मनात खूप दडपण वगैरे आलं ना तरी मी त्यांच्या जाऊन रडते. म्हणजे एक बोलतात ना सगळ्या गोष्टी शेअर करते त्यांच्याशी. कारण तुमचं वय पण तसं लहान असेल ना, त्याच्यामुळे अनुभव नाही या सगळ्या गोष्टींचा. अनुभव नाही. मग तेच झालं. मग तेव्हा त्यांनी मला स्वामींबद्दल सांगितलं. पहिली एंट्री स्वामींची तेव्हा आयुष्यात. तर मग हे स्वामी काय, मग काय करायचं आपण या स्वामींसाठी, असं काहीच माहित नव्हतं. मग त्यांनी सगळं सविस्तर सांगितलं की तू एक नारळ घे, आपली इच्छा बोल त्याच्यावरती मुलासाठी, मठात जा त्याला घेऊन. तेव्हा लॉकडाऊनमुळे मठही बंद होता. मी गेली होती घेऊन मुलाला, पण मठही बंद होता. एक सांगू का, थोडं हळू बोला म्हणजे काय सांगता ते कळेल. थोडं सावकाश बोलू. चालेल. टेक युअर टाइम. मग जेव्हा आम्ही मठात गेलो तर लॉकडाऊन असल्यामुळे मठ बंद होते. हो ना. मग मी बाहेरूनच पाया पडली. जे काही सांगितलं स्वामींना की बाबा असं तुम्ही संकट दिले तर तुम्हीच हे करा. त्याच्यानंतर कधी म्हणजे असं त्याची नित्यसेवा असते किंवा माळ जपायचं असतं असं काही माहिती नव्हतं. मग हळूहळू मी हॉस्पिटलमध्येच होती. मग तेव्हा त्या ताई मला रोज सांगायच्या की तारक मंत्र बोल, असं बोल तसं बोल. मग ते सवय झाली. अंघोळ करून आली मी की मुलगा झोपलेला असायचा. आणि ते कसं जय हॉस्पिटलमध्ये नंतर खूप घाण वाटायची आंघोळ वगैरे करायला, गव्हर्नमेंट ऑप्शन. त्यामुळे मी सकाळी लवकर उठायची, 5 वाजता आंघोळ वगैरे करायची. सगळे झोपलेले असायचे वॉर्डमध्ये. मग ती मला सवय झाली 11 वेळा तारक मंत्र बोलायचा, जप बोलायचा. मग एक वही केली मी. हॉस्पिटलमधून वही आणली, त्याच्यामध्ये रोज मी श्री स्वामी समर्थ एक पान लिहायला लागली, तारक मंत्र रोज लिहायला लागली. मग ती सवय झाली. असे करता हॉस्पिटलमध्येही सगळे चांगले भेटले मला. हो ना. बाजूला जेवढे पेशंट ऍडमिट होते ना, खूप मदत केली. माझ्याबरोबर कोणी नव्हतं त्या टायमाला, पण त्या लोकांनी मला खूप मदत केली. ताई ज्यांच्या बरोबर सगळे घरातले असतात त्यांच्या बाबतीत साधा जरी आजार झाला तरी ते किती अगदी कोसळून जातात. आणि तुमच्या बाबतीत तुम्ही एकट्या, वय लहान आणि एवढा मोठा आजार, नवऱ्याची साथ नाही, सासर माहेरचे बरोबर नाहीयेत. कमाल आहे तुमची बाबा. खरंच खूप स्ट्रगल केला त्या टाइमला. खूप म्हणजे असं एक वेळेस असं आलं होतं की नाही आता संपवायचं सगळं, होत नाहीये माझ्याच्याने, असं झालेलं लिटरली. की दोन्ही मुलं घेऊन जायची आणि ट्रेन मधून उडी मारायची. पूर्ण प्लॅनिंग नुसार सगळं डोक्यात ठेवलेलं. पण स्वामींची कृपा की हिंमतच झाली नाही तेवढी ट्रेन मधून उडी मारायची. सगळा प्लॅन असून सुद्धा. छान माणसं आजूबाजूला पेरली तुमच्या. आणि मग खूप छान, खूप म्हणजे तिथे पण चांगला एक्सपिरियन्स आला. डॉक्टर सगळे हेल्पफुल होते, सिस्टर्स. मी जेव्हा मुलाला ठेवून, कारण की कसं व्हायचं, तो डॉक्टर दवाखान्यातलं जेवण ना ताई खायचंच नाही. हो ना. त्याला ते आवडायचं नाही. बरोबर आहे ना. मीठ नसायचं. महिनाभर तेच खायचं म्हणतात. हो तेच. आणि मग त्याच्यामुळे काय केलं मी घरी यायची. माझी वहिनी डबा माझ्या माहेरच्याने पण तेव्हा खूप सपोर्ट केला, पण लॉकडाऊनमुळे त्यांना तिथपर्यंत पोहोचता येत नव्हतं. अगदी बरोबर आहे. मग ते मी काय करायची, त्याची फाईल दाखवून मी यायची ट्रेननी घरी. मी भायखळ्यावरून ठाण्याला यायची.
बापरे. येऊन परत डबा बनवलेला असायचा, जो डबा घ्यायची आणि रिटर्न संध्याकाळी मी भायखळ्याला जायची आणि दवाखान्यामध्ये. तेव्हा तो एकटाच असायचा हॉस्पिटलमध्ये? हा, तो एकटा असायचा, पण बाजूच्या लोकांनी खूप सपोर्ट केला, डॉक्टर, आणि किती, नर्स 4 वगैरे. वर्षाचा वगैरेच असेल ना हो? नाही, आता हे लॉकडाऊन मध्ये तो अच्छा, जवळजवळ हा 8 वर्षाचा होता. अच्छा, पहिलं तरी पण ऑपरेशन झालं लहानच तेव्हा ना हो. 4 वर्षाचा होता. हो, हा, बरोबर आहे. 8 वर्षाचा होता. बापरे. मग तेव्हा आहे ना, ते बाजूचे म्हणजे अजूनही ते माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. म्हणजे खूप त्या ज्या काकू होत्या ना बाजूच्या, त्या एवढा लक्ष ठेवायच्या त्याच्यावरती. त्याला हो काय, ना. आताही महिन्यातून एकदा त्यांचा व्हिडिओ कॉल असतोच, अरे आयुषला वा. बघायचंय म्हणून. म्हणजे आहेत किती. पंजाबी आहेत ते, हो. पण एवढे छान ना दोघंही नवरा बायको होते. जेव्हा बघा मला ना. डॉक्टरांनी आतमध्ये बोलवलं, ह्या गोष्टी सगळ्या सांगत होते ना, ते काका माझ्याबरोबर आतमध्ये आलेले. हो म्हणे ना, बाहेर म्हणजे रडू मोठं नको. कोणीच नाही तुमच्या हा, बरोबर. बरं. म्हणे बाहेर रडू नकोच, चल आपण, मी येतो तुझ्यावर आतमध्ये. कारण की माझे हातपाय थरथर कापायचे तिथे. हो ना हो, मग तेव्हा साहजिक आहे. डॉक्टरांनी, हो, तेव्हा डॉक्टर काय बोलले की तुमच्या मुलावर फक्त आपण रिसर्च करूया, हो. कुठलं औषध दिल्यावरती त्याला काय फरक पडतो हम्म, किंवा हम्म. काय रिएक्शन येतं, कुठल्या औषध तो एक्सेप्ट करतोय. कारण की आपण आता काहीच करू शकत नाही, करायचे तेवढे प्रयत्न आपण केले. किती भयंकर असेल, बापरे. मग तेव्हा म्हटलं की आता काय करणार, ठीक आहे चला. मग तेव्हानंतर मी घरी आली. मग अशाच वाऱ्या चालू होत्या. मग दर महिन्याला ओपीडीला जायचं. मग त्याला ह्याला SRCC आहे ना महालक्ष्मीला, तिकडे तिथे ट्रीटमेंट चालू केली त्याच डॉक्टरांच्या रेफरन्सने. आणि अच्छा. हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये ताई 3,000 रुपये पर फाईलला घेतात, पर ओपीडीला. हो. पण माझ्या मुलाचा असं आहे, आणि त्या मॅडम ज्या आहेत ना, ज्या जयच्या आहेत, त्यांच्या रेफरन्सने गेले फक्त 250 रुपये माझ्याकडून घ्यायचे ते. हो. प्रत्येक ओपीडीला फक्त 250 रुपये घ्यायचे. कमाल आहे हो. त्याच्यानंतर मग त्यांनी टेस्ट करायला सांगितलं. टेस्टला माझ्याकडे पैसे नव्हते. बरोबर ना. मग तेव्हा टेस्टला पैसे नव्हते, मी त्याला नेलंच नाही डॉक्टरांकडे. मग त्या डॉक्टरांनी, ते कसं क्लायमेट चेंज झालं की फोन यायचा की त्याच्या शरीरावर काय बदल झालाय का क्लायमेट अच्छा. चेंजचा. म्हणजे असं संधिवातासारखं वगैरे त्रास हो, व्हायचा का हो, हा, थंडीत वगैरे? पूर्ण पाय आखडले होते ना त्याचे, ताटच होते पाय. बापरे. मग तेव्हा डॉक्टर बोलले की काय नाही आली. मग सांगितलं माझी ऐपत नाहीये टेस्ट करायची एवढी, पैसे नाहीयेत माझ्याकडे. मग त्या डॉक्टरांनी, SRCC मधल्या डॉक्टरांनी स्वतः पैसे हे करून, तेवढा ग्रुप होता, त्यांनी पैसे कॉन्ट्री करून माझ्या मुलाची टेस्ट केल्या त्यावेळेस. मग त्यावेळेस बापरे, कमाल आहे त्याच्यानंतर डॉक्टरांची पण. ते मग काय, स्वामी जसे आयुष्यात आले तसे सगळे मदत करणारेच भेटले, किती छान. बघा, म्हणजे प्रत्येक जण. जिवंत अनुभव आहे तुमचे हो ताई. काय खरंच. ह्याच्या बोलायला त्याच्यानंतर शब्द मग नाहीत. त्याच्यानंतर त्याला इंजेक्शन चालू झाले. मग त्याला दर गुरुवारी इंजेक्शन दिलं ना की त्याला उलट्या व्हायच्या, आणि तो जो गोळ्या खायचा ना त्याच्या जिभेला पूर्ण ना होल पडलेले मेडिसिन खाऊन खाऊन, आणि ते एवढी गरम पडायला उष्णता लागलं झालेली? त्याच्या. हो. बापरे. आणि जसं इंजेक्शन दिलं ना तसा तो उलट्या करायचा. किती मी हो, तसंच कोवळ्या त्याला जीवाला टाकायची, त्रास. बापरे. तसंच त्याला टाकून कामाला जायची. मग त्याच्यानंतर एक दिवशी असं बोलतात ना, चीड आली, राग आला खूप, की मग स्वामींना म्हटलं नका एवढे हाल करू, नाही बघवत आहे मला माझ्या मुलाचे हाल. जर नाही जगवायचंय तर घेऊन जा. पुढे जाऊन त्याला आयुष्यभर त्रास होण्यापेक्षा हो ना, तुमची जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. आणि प्रत्येक गुरुवारी इंजेक्शन आणि पुन्हा तो सगळा त्रास, म्हणजे हो, किती सदर. जीवघेणं आहे सगळं हे. जरा स्टेबल नाही होत ना तोपर्यंत परत इंजेक्शन, परत तोच बापरे. त्रास, असं ते चालूच होतं. मग काय केलं? त्याच्यानंतर मी इंजेक्शन, मेडिसिन रागाने सगळं बंद करून टाकलं. मनानेच. डॉक्टरांनी विचारलं नाही, काही नाही, रागाच्या भरामध्ये. कारण की शुक्रवारी कामावर गेले की घरून कॉल, अरे हा उलट्या करतोय. घरचे पण घाबरायचे ना, असा आजार आहे की याला दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकत नाही. अगदी बरोबर आहे. मग शेवटी रागाने सगळं बंद केलं, त्याची औषधं थोडे दिवसच झाले असतील. आणि मी बोललेली की तुम्हाला जर नसेल जगवायचं तर नका जगवू. त्याच्यानंतर एक दिवशी मला मासिक धर्म चालू होता. मी कामावरून आली, चहा प्यायला बसली होती. जशी मी चहा प्यायला बसली ना, तशी माझ्या घरात जी स्वामींची मूर्ती आहे ना त्याची मानच खाली गळून आली. आणि ती गळाली पण अशा प्रकारे ना की आपला मागचा जो मानेचा भाग तो पुढच्या गळ्याचा भाग आहे ना, असा घसरगुंडीसारखा गळाला. तिरका कट गेला म्हणजे त्या मूर्तीच्या मानेला. जागेवरती. असं नाही की आधी तिला काय झालं होतं, कारण की आधी असं त्याला काही क्रॅक वगैरे नव्हतं? काहीच नाही. माझ्या बहिणीने अक्कलकोटवरून मूर्ती आणली होती मला. कसं काय झालं असेल असं? आणि डायरेक्ट अशी मी घाबरली की असं काय झालं. म्हणजे मी काय हात नाही लावला, काय नाही, देवरा माझा वरती आहे, कधी हात. आणि आधी जरी तिला काय झालं असेल किंवा ती तशीच राहिली असेल तर ती घसरगुंडी सारखी घसरली ना. म्हणजे ती स्थिर राहू शकत नव्हती, जशी म्हणजे तुटल्याच ती पडली घसरगुंडी. तुम्हाला पूजा करताना आधी थोडंसं लक्षात आलं असतं ना की थोडंसं काहीतरी त्याला क्रॅक केलेला आहे? असं काहीच नाही, नवीन मूर्ती होती, काहीच झालं नव्हतं तिला. मग मी खूप घाबरली, घरच्यांना दाखवलं.
की मम्मी असं असं झालंय, काय करू? तर मग विचारलं सगळ्यांना जे जाणकारी आहेत त्यांना, की बाबा असं असं का झालं? तर बरोबर. सगळे म्हणे की तुझ्यावरचं जे संकट होतं ते त्यांनी स्वतःवर घेतलं. मुलाचं संकट त्यांनी दूर संकट. केलं का स्वामींनी? खरंच खरंच. आणि आज माझ्या मुलाला ना एकही औषधं, गोळ्या काहीही चालू नाही. तो ठणठणीत झालाय. काय सांगताय? एकदम नॉर्मल झालाय. सगळ्यात मोठी स्वामींची प्रचिती. चमत्कार आहे हो हा. प्रचिती पण नाही, केवढी खरंच मोठी चमत्कार अनुभूती आहे. केला. काहीही नाही. एकही गोळी त्याला 2 वर्षात मी दिलेली नाहीये. बापरे! आणि मग किंवा कुठली डॉक्टरांकडे नेलत तुम्ही? बरं हो वाटल्यावर नेलं. त्याला? हो. डॉक्टरनाही दाखवलं. डॉक्टरने मी स्वतःहून सांगितलं की मला त्याला त्रास होत होता. मी सगळं बंद केलं. त्याचे इंजेक्शन वगैरे सगळे बंद केले. मग डॉक्टरने मग विचारलं असेल एवढा डॉक्टर कुठला म्हणे की मोठा डॉक्टर मिळाला की एवढा नाही आजार डॉक्टर बरा म्हणे की झाला? त्याला गेल्यावर एक्सरसाइज करायला सांगायची ना, पाय जवळ घे, असं उठून दाखव. पहिला तो करायचा नाही, रडायचा, कारण की त्याला त्रास व्हायचा असं त्रास होत सरळ असेल. होताना. आणि आता त्यांनी नॉर्मल सगळं त्या टायमाला करून दाखवलं, पळून हो. दाखवलं. आणि त्याच्या अगोदर जेव्हा आम्ही बसलो होतो ना नंबरला, तेव्हा तो पळत होता. नेहमी शांत बसणारा मुलगा पळतोय, सगळं करतोय, उड्या मारतोय. मग कसं त्यांनाही काय? अचानक वाटलं की चला झालं. मग त्याचे डॉक्टर माझ्या ह्याच्यात आहेत ना, शार्वी मॅम म्हणून, त्यांनी मला एकदा कॉल केला. म्हणे आयुष कसं आहे? म्हणलं मॅम सगळं एकदम क्लिअर आहे. वा वा म्हणे वा. चला काहीतरी. मी त्यांना पण स्वामींचं सांगितलं की म्हणलं स्वामी सेवेमुळे खूप म्हणजे खूप मला फरक जाणवला. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. खरंच खरी सगळ्यात मोठी माझ्या आयुष्यातली प्रचिती ही आहे. खूप मोठं स्वामींनी इतकं सुंदर तुम्हाला भेट दिली ना ताई. म्हणजे तुम्हाला आयुष्यात एका ठिकाणी किंवा एका बाजूला इतकी दुःख दिली आहेत की काय त्याला विचारता सोय नाही. पण दुसऱ्या बाजूनी स्वामींनी तुम्हाला अगदी छान फुलासारखं हातात उचलून धरलेलं आहे ओंजळीमध्ये. खरंच. किती छान होत ताई. आणि मला ह्या फक्त 4 वर्षात स्वामींनी इतक्या प्रचिती दिल्यात ना, जिवंत प्रचिती ती पण. हो ना. एकदा युनिव्हर्सिटीमध्ये गेली जॉबसाठी, 12वीचा रिझल्टही हवा होता. हा अनुभव पण अंगावर गाठता येणार आहे. हो ना. तिथे गेली, माझ्यावर कोण नव्हतं, मला माहिती नव्हतं. त्या लोकांनी मला खूप फिरवलं. मग तुमच्याकडे तुमचा रिझल्ट नव्हता का 12वीचा? नाही, मी जेव्हा लग्नाच्या आधी 12वी केली ना, त्याच्यानंतर मला FY करायचं. FY साठी मी कलिनाला ऍडमिशन घेतलेलं. बरं. तर तेव्हा कलिनामध्ये सगळे डॉक्युमेंट्स माझे सबमिट केलेले. त्याच्यानंतर असं झालं की माझं लव्ह मॅरेज असल्यामुळे घरी समजलं. मग त्या ह्याच्यामध्ये आम्हाला लग्न करावं लागलं. लहान वयातच माझं लग्न झालं. ते सगळे डॉक्युमेंट तिकडेच राहिले. लग्नानंतर कधी प्रसंगच नाही आला, कारण की सासरकडच्यांनी शिकूनच दिलं नाही. जिथे माझ्या पप्पांनी मला अकाउंटला टाकलं होतं तिथे सगळी फी माझ्या वडिलांनी भरलेली होती. फक्त लास्ट परीक्षा फी हॉल तिकीटसाठी 3,000 भरायची होती. माझ्या सासऱ्यांनी भरून नाही दिली आणि माझं करिअर तिथेच पूर्ण स्पॉइल झालं. बापरे. मग त्याच्यानंतर मी रागाने कधी रिझल्ट आणायला गेलीच नव्हती. पण आता असं झालं की जॉबची पण गरज आहे. तर मिस्टर नाहीत, मलाच एकटीला करायचंय सगळं. मग तिथे 12वीचा रिझल्ट मॅन्डेटरी होता. बरोबर. मग मी युनिव्हर्सिटीमध्ये गेली. तिथे ती लोक एवढ्या वर्षाचं, जवळजवळ 13-14 वर्ष झाली. तर त्यामुळे ती लोक म्हणजे बोलतात ना, एंटरटेन करत नव्हती मला. डुप्लिकेट कॉपी द्यायला त्रास होत होता. म्हणे की मग आम्ही एवढ्या वर्षाची फाईल कधी शोधू, असं तसं खूप फिरली. दिवसभर फिरत होती. संध्या 4 वाजता अक्षरशः रडकून दिली आली. मग तिथे एक जण बसले होते वरच्या ऑफिसमध्ये. त्यांनी मला स्वतःहून बाहेर आले आणि मला म्हणे काय झालं ग, तू सकाळपासून इकडून तिकडून फिरते? मी त्यांना सांगितलं असं असं आहे, मला रिझल्ट हवाय आणि मला सकाळपासून ही लोक फिरवतात आणि मला कसं पण करून हवाच आहे. मला माझ्या जॉबसाठी गरजेचं आहे. तर त्यांनी थोडंसं, त्यांची नजर मला वाईट वाटली की हे माझ्याकडे वाईट नजरेने बघतायत. किंवा ते गाडीवरून का मला घेऊन चालले. ते मला म्हणे बस गाडीवर, मी देतो तुला. तर मी घाबरली, आता इथे कोणीच नाहीये, करायचं अनोळखी माणूस. पण स्वामींचं नाव घेतलं तर रिझल्ट पण हवा होता. हो ना. त्याशिवाय निघू शकत नव्हती तिथून. मग स्वामींचं नाव घेतलं, बसली गाडीवरती. ते मला खालच्या ऑफिसला घेऊन आले. 1-2 किलोमीटरचं अंतर आहे तिथून, वरच्या ऑफिस पासून खालच्या म्हणजे कॉलेज जवळ यायला. मग त्यांच्या गाडीवरून आले. ते मला वरती ऑफिसमध्ये घेऊन गेले. त्यांनी डायरेक्ट तिथे एक माणूस होता, त्याला आवाज दिला, त्याला ती फाईल काढायला लावली. 15 मिनिटात त्यांनी माझा रिझल्ट माझ्या हातात दिला. अरे वा. ते झालं. ज्याच्यासाठी तुम्हाला दिवसभर थांबावं लागलं. हो, दिवसभर थांबली मी. बरं. त्याच्यानंतर आम्ही आलो दोघंही बाहेर. त्यांनी मला माझा नंबर विचारला. मोबाईल नंबर. तुझा नंबर दे. आता नाही देऊ तरी कसं ना, कारण की मदत केली आपल्याला. आपला रिझल्ट एवढा मॅन्डेटरी होता, तो महत्वाचा हातात आला. मग मी स्वामींचं नाव घेऊन त्यांना नंबर दिला. माझा नंबर दिला. तर म्हणे आपण संध्याकाळी बोलूया. तर मला म्हणे माझा नंबर घे. तर मी काय केलं, डायल केल्याचं नाटक केलं, पण मी डायल नाही केला नंबर. तर त्यांनी समोरून मला बोलले, म्हणे डायल कर ना. डायल का नाही करतेस मी सांगतोय तर. अरे देवा, परीक्षाच म्हणजे ही पण एक. मग शेवटी त्यांच्यासमोर डायल केला. कलिना युनिव्हर्सिटी म्हणून सेव्ह केला नंबर. कसं असतं की आपल्या घरामध्ये पण, आता मी माहेरी राहत होती तेव्हा, शेवटी वेगळं इंटेक्शन येईल म्हणून मी कलिना युनिव्हर्सिटी म्हणून नंबर सेव्ह केला आणि तिथून निघाली. आता म्हटलं हा माणूस मला, कारण की माझ्या आयुष्यात खूप अनुभव असे आलेले आहेत की एकटी बाई राहणं म्हटल्यावरती किती जण कुठल्या नजरेने बघतात, कसं बघतात. खरे. तर मग घरी आली. तो दिवस निघून गेला. 2 दिवस निघून गेले. मी विचार करते की ह्या माणसाने मला कॉल मेसेज नाही केला.
हो ना, हो त्याच्या ना. नजरेतून तर कळत होतं की त्याला पूर्णपणे माझ्याशी बोलायचंय असं करून. हं. तर त्याच्यानंतर मग मी सहज नंबर सेव्ह केलाय, चला आता व्हॉट्सअपला चेक करूया. बरं. हे आईने मी व्हॉट्सअपला कलिंग युनिव्हर्सिटी टाकली हं, आणि हं. जसं ना त्यांचा डीपी बघितला तशी ताडकन उभी राहिली. हो? त्यांचा डीपी स्वामी समर्थांचा होता. अरे बापरे! अक्षरशः तिथे उभी राहिली आणि मला सगळं बोलतात ना फ्लॅशबॅक सारखं, जर मी नंबर नसता घेतला तर हा माणूस वाईट म्हणूनच माझ्या डोक्यात राहिला असता. अगदी बरोबर आहे हो ताई. हं. हं. ती पण असं झालं की मी स्वतः नंबर सेव्ह केला हं, हं, हं. आणि करत नव्हती तरी त्यांनी माझ्याकडनं करवून घेतला की हं. म्हणे सेव्ह कर नंबर माझा. हो जर ना? त्यांनी डबल मला हे नसतं केलं तर मला कळलंच नसतं की हा म्हणजे म्हणजे त्यांनी ते पण नंतर स्वामी फोन सेवक. वगैरे नाही केला का मग नाही तुम्हाला? नाही, आज तागायत त्यांनी 4 वर्ष झाले. म्हणजे मला फक्त ते एकही कॉल नाही सज्जन आला. होते हे कळण्यासाठी तुम्हाला दिलेली ही कळण्यासाठी छोटी म्हणजे प्रचिती आहे. किंवा जरी त्यांच्याही मनात तसं काही असेल किंवा जसं हं. काय की मी समोरून त्यांची नजर बघत होती की ते हो ना, हो ना. तर मग त्यांच्याबद्दल ना तिथे स्वामी स्वतः त्यांच्या रूपात मदतीला आले. हो, आणि बरोबर हे आहे ना. मला कळावं म्हणून हं. कदाचित मग तो नंबर मी सेव्ह केला गेला माझ्याकडून. हं, आणि हं. नंतर 2 दिवसानंतर की नाही खरंच बाबा हे असं असं आहे. किती छान अनुभव आहे ना. हं. कमाल आहे, कमाल आहे. असे खूप खूप छान. जिवंत अनुभव आहेत ना, असे हो ना. पावलोपावली स्वामींनी दिलेत खूप. म्हणजे तुम्ही घरी सेवा करता तेव्हा काही मग असे अनुभव आले होते का तुम्हाला? सेवा करताना म्हणजे माझ्या ना दिव्यामध्ये नेहमीच आहे ना, जी वात आहे ना त्याच्यामध्ये त्रिशूळ. हो. ते सुषमा जमाले आहेत ना, त्यांना मी नेहमी शेअर हं, करते हं, की आज हं, हं. माझ्या ह्याच्या जेव्हा शिवलीलामृत पारायण, साखळी पारायण आम्ही स्टार्ट केलं. बरं. सुरुवातीला जेव्हा पहिलाच दिवस होता, हं. त्या दिवशीच माझ्या दिव्यामध्ये त्रिशूळ झालेलं. अच्छा. मग ते लगेच मी त्यांना शेअर केलेलं. म्हटलं माझ्या दिव्यामध्ये आज त्रिशूळ, म्हटलं आपण शिवलीलामृत चालू केलं हं, आणि हं. म्हणजे त्यांनी शिवलीला म्हणजे बोलतात ना त्रिशूळमध्ये दर्शन दिल्यासारखं. हो. वाह, वाह, वाह! लगेच त्रिशूळमध्ये दर्शन म्हणजे असं खूप घटना घडल्या माझ्यावर खूप. हो ना? आत्ता मध्यंतरीची ना एक गोष्ट आहे. हं. मुलगी थोडीशी आता कशी चिडचिड झालीये. हो थोडी ना. मोठी झाली ना खूप चिडचिड करायला लागली. आणि बरं. मी कामावरून आल्यावर ती चिडचिड केल्यामुळे ना माझीही चिडचिड झाली. तर अच्छा. मी रागाच्या भरात तिला बोलली, "निघून जा, घर सोडून जा. अरे तुझ्या बापरे! पप्पाकडे निघून जा तू. माझ्याजवळ राहायचं नाही. तू हां, हां. कामावरून आली की किटकिट करते. तू निघून जा." हं, हं, हं. आणि ती खरंच निघून गेली. अरेच्चा! त्याच्यानंतर ना मला वाटलं असेल इथेच आईकडे वगैरे असेल, हो ना. आत्याकडे असेल. म्हणजे केवढी आहे म्हणून ती? ती लहान? आता 13 वर्षाची आहे. अच्छा. हां, हां, हां. मग टीनेजर मी आहे. लक्ष नाही दिलं. मी हं, म्हटलं हं. असेल आईकडे, आत्याकडे. मी घरातली हं, हं, सगळी हं. कामं केली. 9, बरोबर. 9:30 वाजले. हं, हं. मग माझी मम्मी माझा मुलाला बोलली, "जा तिला बोलवून आण." तो म्हणे, "ती आईकडे पण नाही, आत्याकडे पण नाही." मग अरे थोडीशी देवा! भीती वाटायला सुरुवात झाली, हो ना. की हिला मी जा म्हटली होती, ही खरंच गेली की काय? हं, हं. मग घरी गेली, मम्मीकडे म्हटलं, "अरे असं-असं झालं." मग मला ओरडायला लागले, "तुला कळत नाही का? तू कशाला अशी बोलली?" हे ते. हं. मग त्याच्यानंतर माझा भाऊ कामावरून आला. त्याने गाडी पण नाही लावली. तिथेच हं, हं, दरवाजातच हं. आहे तोपर्यंत मम्मी बोलली, "अरे कुठे घर सोडून गेली." तो पण तिथेच बॅग ठेवली. त्याने गाडी उलटून घेऊन तो शोधत होता वेड्यासारखा सगळीकडे. हं, माझा हं, हं. भाचा शोधत होता, माझी नंदेची मुलं वगैरे. म्हणजे किती वेळ ती नव्हती घरात साधारण? जवळ-जवळ ती 6 वाजता गेली असेल आणि अच्छा. 9:30 वाजता माझी कामं झाली. 6 म्हणजे 6 नाही, मी 6 ला घरी आलेली. म्हणजे आणि संध्याकाळी 6:00ला? हां, हां. 6 ला अरे घरी आली मी. बापरे! त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर ती गेलेली. हं, 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 आणि हं. त्याच्यानंतर मग माझी मम्मी खूप घाबरली. हो ना, आणि कसं रात्रीची मम्मीच्या वेळ. वयामुळे मम्मीला कसं झालं, की बोलतात ना घाबरल्यावर सारखं पोटात कळ येणं सुरू होते. हं. तसं मम्मीला झालं. बरोबर आहे मग ना. शेवटी मी मम्मीकडे बघितलं आणि म्हटलं भाच्याला, की "गाडी काढ, आपण बघूया हिला कुठे जाते." हं, आणि हं, हं. इथून आमच्या नाक्यावरती मी गेली. तो बोलला, "मी गाडी घेऊन येतो, तुम्ही नाक्यावर उभे राहा." बरं. मी गेली आणि तिकडून समोरून एक रिक्षा आली. अच्छा. आणि रिक्षावरती लिहिलेलं माझं म्हणजे मला टोपण नाव राधा आहे. हां, हां, हां. प्रियांका रेकॉर्डला आहे आणि इकडे सगळे मला राधाच बोलतात. बरं. मग त्या रिक्षावरती लिहिलेलं राधा स्वामी सहायते. ओह! एवढंच लिहिलेलं. हां, आणि मी हां, माझ्या हां. भाच्याला बोलले, की मठात चल म्हणून स्वामींच्या. हां, हं. बरोबर. स्वामींच्या मठात गेली. तेवढ्यात फोन आला, की मम्मीचा, की "आर्या घरी आली, तू घरी ये" म्हणून. मग तिथून कमाल आहे आम्ही हो रिटर्न ताई. आलो. मग ज्या ताई तिला घेऊन आल्या होत्या ना, त्या हां. आमच्या इथेच राहतात. बरं. त्या मला म्हणे, "काय गं पोरीला त्या मला ओरडायला लागल्या, "तुला कळतं का पोरीला घरातनं हाकल." म्हटलं, "ही कुठे होती?" हां, तर त्या हां, म्हणे, हां. "आम्ही मठात गेलेलो." ही मठात तिथे रडत बसलेली झाडाखाली. काय करावं आता? हं. म्हणजे तेव्हाही एक म्हणजे स्वामींनी तेव्हा प्रचिती दिली, स्वामींनी की आता म्हणजे माझं असं झालेलं शोधू कुठे एवढ्या हो रात्री? ना. आणि म्हणजे नेमकी ती विशेष आहे रिक्षा बाबा ती समोरून. आणि मठातच गेली म्हणून बरं ना, नाहीतर मठातच. हो. एवढ्या रात्रीची वेळ तरुण मुलगी हं. म्हणजे किती तुम्हालाही जीवाला घोरच की हो मग ताई. तेच झालं ना, मम्मी वगैरे आमचे खूप घाबरले. पण हो ना. त्याच क्षणाला ती रिक्षा आली. हं. त्याच्यावरती तेवढंच लिहिलं होतं, आणि माझं नाव तुम्हाला आणि स्वामी साहेब. हां, तुम्हाला म्हणजे ते थोडक्यात संकेत दिला, की तू पण संकेत मठात दिला. जा. हां. मी फक्त वाह, वाह, एवढंच वाह! बोलली भाच्याला, की गाडी मठात घेऊन चल. हं, 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 हं. म्हणलं ती मठात आहे. मग तिला तुम्ही आता काही असं सेवा वगैरे करायला सांगता? हो, ती हो. करतात मुलं ही मुलं काही? माझी आता आमच्या ग्रुपमध्ये आहेत ना, एक प्रियांका कोरडे ताई आहे. त्यांच्या मुलाला पण तो आजारी आहे. हो, आपल्याकडे अनुभव शेअर केला हो, हो. शिवांशचा. शिवांश त्याचाच. बरोबर. हं. मग त्याला माझ्या मुलाला माहिती ना दवाखान्यात असल्यावर काय त्रास असतो, काय नाही. तर हं, रोज हं. त्याच्यासाठी ते दोघं माळ जपतात. म्हणे की हो? त्याला बरा वाटावा म्हणून रोज त्याच्यासाठी करतात.
पहिल्यांदा 11 माळी जपत होते. परत त्यांना माहिती नव्हतं की 12 लाख कम्प्लीट करायचंय जप. ज्या दिवसापासून कळाले 12 लाख करायचं तेव्हापासून डबल करतात. 11 2 वेळा करतात दोघंही. म्हणजे शाळा आणि सगळं बघून सुद्धा. दर गुरुवारी नित्यनेमाने स्वामींच्या मठात. मुलगी पण ती छोटी पोती आहे माझ्याकडे स्वामींची, प्रार्थना म्हणून छोटीशी आहे, ती वाचते तिच्या परीने. दोघंही स्वामीसेवा करतात. आणि विशेष म्हणजे त्यांनाही आईच्या कष्टाची जाणीव आहे. आई बाहेर जाते काम करायला, तर आपण म्हणजे घरी सुद्धा व्यवस्थित राहिलं पाहिजे किंवा सेवा केली पाहिजे. खरंच स्वामींमुळे सगळी माणसं चांगली मिळाली. आता माझ्या माहेरची पण. आज मी 3 वर्ष झालं माझ्या माहेरी आहे. खाणं पिणं सगळं, आमचा खर्च सगळा माझ्या घरचे करतात. माझ्या पगारातून 1 रुपयाही घेत नाहीत की बाबा खाते पिते म्हणून. भावाची बायको पण ग्रेट असं आहे की ना, की बोलतात ना, दुर्मिळ आहे आजकाल अशा भावजया मिळणं. कारण की आपण 1 दिवस 8 दिवस पाहुणे जरी गेलो तरी सहन होत नाही कुठल्या भावजयांना. पण आज ती इतके वर्ष ना, खरंच म्हणजे बोलतात ना की स्वामींची कृपा किती आमच्या घरात आली. ती कधी तोंड वाकडं करत नाही मुलांना किंवा मलाही. इव्हन मी घरी जेवायची पहिले. माझ्या घरी कामावरून आली की संध्याकाळी माझं ताट यायचं घरी, मी घरी जेवायची. काय सांगताय? मग मी एकटी असायची त्यामुळे कधी पोटभर जेवायची नाही. डोक्यात विचार असायचे. मग ती आता आहे ना, मला घरी जेवण देत नाही. इथे येऊन जेवायचं. आणि बोलते की माणसांमध्ये 2 घास जास्त खाता येतं. काय नाव आहे त्यांचं ताई? मयुरी जाधव. लहान भाऊ आहे माझा, मोठी बहीण मी आणि बारका भाऊ. बहीण पण खूप छान आहे, खूप सपोर्टिव्ह आहे. मम्मी पप्पा स्वामींच्या रूपात आता सध्याच्या सगळ्यात मोठी कोण प्रचित असेल तर माझी मम्मी. स्वामींच्या रूपात म्हणजे मला एवढा सपोर्ट आहे ना तिचा, एवढा सपोर्ट आहे की खूप. कमाल आहे ताई तुमची. मी एक फोटो बघितला होता आपल्याच ग्रुपवर तुमचा स्वामींचा, त्याच्यावर पण असं काहीतरी प्रकाश होता. ते त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी 11 गुरुवार बोललेली की चांगला होऊ दे, मी करेन असं म्हणून. मग त्या दिवशी पहिला गुरुवार होता. सकाळी लवकर उठली आणि माझ्या मुलांना कशी सवय आहे की समजा मी लवकर उठली ना 4 वाजता वगैरे, तर ती दोघं झोपत नाहीत. मग ती पण उठतात माझ्याबरोबर. मग समजा मुलगी किचनकडचं बघायला घेते, मुलगा माझ्याबरोबर देवपूजेला असतो. असं मग आम्ही मिळून सकाळी करतो. मग असं झाल्यामुळे मी लवकर उठली, कारण की मला 8ला ऑफिससाठी घर सोडायला लागायचं. लवकर उठली, सगळी देवपूजा वगैरे केली मी. आणि नंतर म्हटलं आता चला चहा प्यायचा आणि कामाला निघायचं. आणि जसं मी बसली ना ताई, माझ्या घरात सूर्यप्रकाश यायला कुठूनही जागा नाहीये. आणि सकाळी 8 वाजता पण एवढा मोठा सूर्यप्रकाश येऊ शकत नाही ना. बरोबर आहे. लिटरली तो फोटो मी शेअर करेन. त्या फोटोवरती बरोबर स्वामींच्या चेहऱ्यावरती एवढा मोठा सूर्यप्रकाश. काय सांगता? आणि घरात उजेड कसला पडलाय म्हणून बघितलं तर एवढा फोटोवरती मोठा सूर्यप्रकाश. आणि कुठूनही जागा नाही ना यायला. हो ना, कुठून सगळं पॅक आहे. अपोजिटला दरवाजा आहे, त्यामुळे इकडे ऊन यायचा संबंधच नाही. आणि जरी आलं ऊन, यायला तर जागाच नाही आमच्या इथून. केव्हाही आमच्या इथे येऊन कोणाला विचारायला. खिडकी वगैरे आहे का? काहीच नाही. कसं काय मग? समोर दरवाजा आहे, बट माझ्या समोर एक घर आहे लगेचच लागून. दोघींचं घर आमचं एकत्र आहे, त्याच्यामुळे सूर्यप्रकाश येण्याचा जागाच नाही. माझ्या चौकटीपासूनच पत्रा लावलेला आहे, तो फार पुढपर्यंत त्यांच्या घरापर्यंत गेलेला आहे. त्यामुळे ऊन यायला चान्सच नाही. मागच्या दरवाजाला आहे, पण ते 12च्या नंतर ऊन येतं, कारण की मागच्या दरवाजाला उन्हाचा प्रश्न येत नाही. एवढ्या सकाळी 8 वाजता थोडीच एवढं ऊन. आणि तो फोटो मी शेअर केलाय ग्रुपवरती की पहिल्याच गुरुवारी, आणि त्याच्यानंतर एकाही गुरुवारी त्याचा प्रकाश पडला नाही. फक्त पहिल्या गुरुवारी एवढा मोठा प्रकाश. म्हणजे त्या दिवशी खूप मोठी म्हणजे प्रचिती, चमत्कार म्हणतात ना, मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले स्वामींचे. कमाल आहे. नाही, तुम्ही इतक्या काय म्हणत ना भयंकर परिस्थितीत होता ना ताई, आणि त्याच्यातूनही तुम्ही स्वामी सेवा करत राहिला. तुमची जिद्द, तुमची मेहनत आणि तुमची स्वामी सेवा मनापासून तुम्ही काय म्हणत इतकं छान काम करताय ना, त्याच्यामुळे स्वामी तुमच्या पाठीशी कायम आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी तो संकेत दिला असणार आहे. दिलेला आहे. जिथे जाऊ तिथे स्वामी पाठीशी, जिथे कुठे जाते असं नाही होत की असं होत नाही की स्वामी नाहीयेत. फक्त मनात नाव आलं की समोर दिसायलाच पाहिजे असं होतं. एक म्हणतात ना एक प्रकारे स्वामींचं वेड. मला वेडा पण म्हणत असतील लोक, किती स्वामी करते. त्याच्यानंतर आहे ना ताई, आता मध्यंतरी गावावरून आलो आम्ही आणि मी आजारी पडली. त्याच्यानंतर माझे सगळे रिपोर्ट्स वगैरे निघाले. डॉक्टरांनी रिपोर्ट्स काढले, त्याच्यामध्ये मला थायरॉइड, शुगर, बीपी, पोटामध्ये पांढऱ्या पेशी झालेल्या. त्याच्यानंतर अचानकच. आणि मग त्याच्यामुळे मग सगळे ते सलाईन्स वगैरे चालू झाले, थायरॉइडची औषधं चालू झाली. डॉक्टर बोलले 1 महिन्याने आपण परत करू, आपण हिचा थायरॉइड म्हणजे सगळ्या टेस्ट परत करूया असं. मग 1 महिना गोळ्या सगळ्या चालू झाल्या. त्याच्यानंतर अचानक स्वामींच्या मानेखाली आहे ना थोडंसं असं हे होतं, माझा मानेचा खाल भाग थायरॉइडमुळे वाढला होता. बरोबर जसं स्वामींच्या मानेखाली आहे ना, मनवटीच्या खाली तेवढा भाग आहे ना, पहिला एकदम असं हे होता, जसं फोटोमध्ये असतो तसा. आणि अचानक तो दिवशी मी शनिवारी मुलांच्या मीटिंगला गेली आणि मीटिंग वरून आली मी,
आणि म्हटलं आता देवपूजा करायची. आणि जशी मीटिंग करून आली, देवपूजा करायला गेली, बघते तर स्वामींच्या फोटोला तडा गेलेला होता. अरे लगेच ग्रुपवरती शेअर केला. म्हणलं असं का झालं? आणि त्यांच्या मानेचा जो भाग आहे ना, तो तेवढा वाढला होता. तेवढाच. थायरॉइड तुम्हाला जसा आहे तसं त्यांनाही सूज आली. सूज आलेली मानेच्या इथे. काय विश्वास ठेवण्याच्या पलीकडे. त्याच्यानंतर मग मी सगळ्या टेस्ट केल्या माझ्या. टेस्ट केला, त्यामध्ये थायरॉइड हा मरेपर्यंत कधीही जात नाही, त्याच्या गोळ्या मरेपर्यंत खावाव्या लागतात. पण माझा जो रिपोर्ट आहे ना, जो पहिला रिपोर्ट माझा क्लिअर थायरॉइड दाखवतोय, दुसऱ्या रिपोर्ट मध्ये थोडाही थायरॉइड दाखवत नाही. पूर्ण गायब. डॉक्टर म्हणे नील कसा काय आला? सेवा तुम्ही काय करता ताई आता हे सगळ्यांना सांगा. सेवा मी काही नाही, उठता बसता स्वामींचं नाव घेते. माझं एवढं मी सांगू ना, स्वामी मला माहिती नव्हते स्वामी म्हणजे काय. तो स्वामी माझा श्वास इथपर्यंतचा प्रवास हा खरं स्वामींमुळे घडला. उठता बसता स्वामी नाम घ्यायचं. माझं असं आहे ना की मला असं चालता बोलता पण स्वामी, असं काय झालं ना की स्वामी. कोणाचं वाईट ऐकलं ना तरी असं म्हणतो ना, अरे बापरे. माझं असं नाही, माझं असं बापरे स्वामी असं. म्हणजे प्रत्येक क्षणी त्यांचंच नाव तोंडात असतं. नाही, आणि तुमच्याबरोबर जरी कोणी वाईट केलं असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी चांगलंच. आत्ताची गोष्ट आहे, माझ्या मिस्टरांनी एवढं हे केलं ना, आज 3 वर्ष झालं तो दुसऱ्या बाई बरोबर राहतोय. तो माझ्या मुलांना कधीही विचारत नाही, त्याला कधी मुलांची आठवण येत नाही. पण त्याला जरी काय झालं ना तरी मी बघू शकत नाही. मी स्वामींना एकच बोलते की त्याचे कर्म त्याच्याजवळ, पण तो व्यवस्थित राहू दे. हो ना. बस, की म्हणजे जरी माझ्या समोर दुश्मन जरी असेल ना तर त्याच्या बाबतीत ही वाईट करू नका. नाही, तुमचे आई बाबा खरंच धन्य आहेत की ज्यांनी तुम्हाला इतके छान संस्कार दिले ताई. कारण एवढ्या लहान वयात इतके भयंकर प्रसंग घडून कुठलीही कटुता मनात न ठेवता मुलाचा एवढा दुर्धर आजार त्याच्यातून त्याला बरं करणं, काय म्हणत किती लढाया तुम्ही दिलेल्या आहेत, कुठल्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही लढलेला आहात. कमाल आहे तुमची. तुमच्याकडून इतक्या जणांना शिकण्यासारखं आहे ना ताई. तुमच्या या अनुभवातून इतके सेवेकरी घडतील पहा. कारण म्हणजे काय म्हणूयात ना, तरुण मुलींनी सुद्धा लहान वयात थोडासा मग विचार करणं, हे सुद्धा शिकण्यासारखं आहे की आपण कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या आई वडिलांचं न ऐकता जर काही केलं असेल असं तर मग त्याचे असे काही परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे थोडासा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि खरं आहे, तुम्ही स्वामी सेवेत आलात की लगेच चमत्कार घडत नाहीत. मी अनुभवले. पहिलं तुमचं जोपर्यंत प्रारब्ध फिटत नाही तोपर्यंत खूप भयंकर त्रास होतात. बापरे. कारण की वर्षभर मी त्या त्रासातून निघाली. पहिलं की मुलाला दवाखान्यात घेऊन जायचं, तेव्हाही त्रास व्हायचा, काही ना काहीतरी अडचणी यायच्या, काही ना काहीतरी चालूच असायचं. असं पण वाटायचं की कधी कधी स्वामी सेवा सोडावी, काय फायदा, मी जेवढं करते तेवढं माझ्या मागे लागलंय. पण त्यांनी कधी सोडून दिलं नाही मला. कसं होतं ना ताई, एकतर घरची ही परिस्थिती अशी, नवऱ्याची साथ नाही, माहेरचे पण तेव्हा असतील बरोबर, पण तेवढ्यात नेमका लॉकडाऊन लागलेला, त्यात हा आजारही साधा नाही, त्याच्यात आर्थिक सहाय्य काही नाही, एकटीने ही झुंज एवढ्या लहान वयात लढायची. तुम्हाला दवाखान्याचा किंवा एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचाही काही अनुभव नाहीये, त्यात तुमची लहान मुलगी पण आहे. हे सगळं मॅनेज करणं हे खरोखर खूप मोठं काम आहे. म्हणजे हे सगळ्यांना नाही जमत ताई. एखादं दुसरी कोणी स्त्री असती तर कदाचित तिला मानसिक नैराश्य आलं असतं. आणि ही लढाई लढणं एवढं सोपं नाही हो ताई. तुम्ही धन्य आहात. फक्त स्वामींसेवेमुळे सगळं हे झाले. कारण की ना माझ्या घरी आहे ना सगळ्यात नाजूक मी आहे. सगळ्यात नाजूक. माझ्या मम्मी पप्पांनी ना, म्हणजे माझ्या मम्मी पप्पांचं म्हणजे बोलतात ना त्यांचे संस्कार, माझ्या मम्मी पप्पांना मी लहानपणापासून आहे ना सगळ्यांना मदत करताना बघत आली आहे. अजूनही माझ्या पप्पांचं एवढं वय झालंय ना, आता माझे पप्पा 75 आहेत, म्हणजे 75 वर्षाचे आहेत. मम्मी पण 66 म्हणजे 60 पर्यंत आहे. पण अजूनही ते म्हणजे एखाद्याला मदत करण्यासाठी मागे पुढे बघत नाहीत. म्हणजे ना त्यांचंच वीज आमच्यामध्ये रुचले पहिल्यापासून, की कोणाला मदत करण्यासाठी मागे पुढे बघायचं नाही. नाही, तुमच्या आई बाबांकडून सुद्धा हे शिकण्यासारखं आहे की जरी काही परिस्थितीमुळे किंवा कुठल्याही गोष्टीमुळे आपल्या मुलीच्या हातून चूक झाली किंवा तिच्या बाबतीत ती चुकीची नसतानाही इतर लोक जेव्हा तिला त्रास देत असतील तेव्हा त्या मुलीच्या पाठी खंबीरपणे उभं राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण काय म्हणत, इज्जत किंवा ह्या सगळ्या अब्रू ह्या सगळ्या गोष्टींपेक्षाही आपली मुलगी, तिचा जीव महत्वाचा आहे. तिला सपोर्ट करणं हे फार महत्वाचं आहे ताई. तुमच्या आई बाबांना आणि तुमच्या भाऊला आणि तुमच्या वहिनींना सलाम आहे. कमाल. सगळी स्वामी कृपेमुळे सगळी माणसं ग्रेट मिळाली मला. सगळी त्यांच्या खात्यात भरपूर पुण्य जमा झालेलं असणार आहे बघा. खूप खूप. माझ्या आई वडिलांच्या बाबतीत तरी खूप खूप म्हणजे खूप. मी लहान वयापासून त्यांना बघते. ह्या एरियामध्ये 35 वर्ष झालं ते लोक राहतायत. म्हणजे आमचं मूळ इथेच, पप्पांनी आमचं घर घेतलं इथेच राहतायत. तेव्हापासून आज अख्ख्या एरियामध्ये ना त्यांच्या बाबतीत पण असा कोइन्सिडेंट घडलेला, बाजूच्यांचा त्यांनी म्हणजे मदत केलेली रात्रीची. तर त्या दोघी कपल्सनी आहे ना
ह्याच्या कार्तिक एकादशी जेव्हा आता गेली ना मागे, तेव्हा त्यांनी विठ्ठलाच्या पाया आंघोळ करून पहिले माझ्या मम्मी पप्पांच्या पाया पडायला आलेले. आई ग, म्हणे की माझे विठ्ठल रुक्माई तुमच्यामुळे मी जिवंत आहे. खरंय खरंय, कमाल आहे. नाही, आणि तुम्हाला सुद्धा आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा खूप मदत केली किंवा हॉस्पिटलमध्ये हे कोण कोणासाठी करतं. म्हणजे सख्खी माणसं रक्ताची जेव्हा साधा आपल्याला विचारपूसही करत नाही, तेव्हा अनोळखी माणसाशी स्वामी आपल्या आयुष्यात पाठवतात ना. आणि हे जे स्वामी सेवा करतात त्यांनाच ते पटू शकतं. इतरांना त्याच्या बाबतीत विश्वास बसेल की नाही माहित नाही. वेळ म्हणतात ते आपल्याला. मला म्हणतात ना, काय वेळासारखी स्वामी स्वामी करते. माझे मिस्टरही हेच म्हणायचे, येऊन जाऊन स्वामी स्वामी, काय असतं स्वामींमध्ये असं. हो ना, हो ना. नाही, जे करतात स्वामी सेवा त्यांनाच ते कळू शकतं. आणि इतर कुठल्याही गोष्टीचं वेड लागण्यापेक्षा हे वेड कधीही चांगलं. खूप छान, खूप छान आहे उलट. नाही, आणि ताई तुम्ही खरंच तुमच्या अनुभवातून तयार होतीलच स्वामी सेवक, पण तुम्हाला जेवढं शक्य आहे, जिथे जिथे शक्य आहे तिथेही तुम्ही स्वामी सेवकांना तयार करण्याचं काम करा. स्वामींनी हे आयुष्य सुंदर तुम्हाला आता दिलेलं आहे, त्याचा खूप छान उपयोग करा ताई. खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे. मी शेअर करते हा अनुभव. नक्की नक्की. श्री स्वामी समर्थ. 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 प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना, अथर्क्य अवधूत स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वयं प्रारब्ध घडवी माय. आज्ञेविण काळही नाणे त्याला, पडलो किला भीती तयाला. उगाची भीतोसी भये पळू दे, असे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, असा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिला त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील हात. विभूती नमन नाम द्याला तीर्थ, स्वामींच्या या पंच प्राणामृतात. ते तीर्क घेई आठवी दे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती याती. अशक्य शक्य करतील स्वामी. अवदुंबर दत्त दिगंबर तू, अवदुंबर दत्त दिगंबर तू, अवदुंबर दत्त दिगंबर तू, अवदुंबर दत्त दिगंबर. तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.